नमस्कार, आपल्या सर्वांचे रिसोर्ट टाइम्समध्ये मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी असलेले भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार भगवानरावजी क्षीरसागर यांची आज आपल्या रिसोर्ट टाइम्समध्ये मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. नमस्कार, मी अभयकुमार भारत औंडेकर. आपल्या सर्वांचं रिसोर्ट टाइम्स न्यूजमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आपल्या रिसोर्टमध्ये सुद्धा रिसोर्ट नगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे. या निमित्ताने काही दिवसा अगोदरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गट यांचे नगराध्यक्ष पदासाठीचे अधिकृत उमेदवार आज आपल्यासोबत या रिसोर्ट चॅनलच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आज त्यांची या निवडणुकीसाठी कोणती भूमिका असणार आहे आपण पाहणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं सर्वप्रथम रिसोर्ट टाइम्स न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे. एकंदरीत पाहता आपण अगदी काही दिवस अगोदरच भारतीय पक्षामध्ये जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकी कोणती भूमिका असणार आहे? प्रवेश केल्यानंतर आम्ही शहराच्या विकासाचीच कामं जास्त करणार. कारण काय सत्ता विधानसभेत बीजेपी आहे, वर दिल्लीमध्ये पण बीजेपी आहे, पण कोणत्या निधीचा आम्हाला अडथळा येणार नाही आणि शहराचा विकास करण्याचं ध्येय आमच्या समोर आहे. तर आतापर्यंत पाहता नगरपालिका ही नगर विकास आघाडीकडे होती. आतापर्यंत रिसोर्टचा जर इतिहास पाहिला आपण तर या ठिकाणी अनेक अशा सोयी सुविधा आहे, विकास आहे जो रखडलेला आहे. तर त्यासाठी काही प्रयत्न महत्वाचे पाऊल असेल का आपलं? रखडलेले कामं म्हणजे पाणी पुरवठ्याचं एक काम चांगलं रखडलेलं आहे. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त रिसोर्ट शहराला पाणी पुरवठा कसा करू याकडे लक्ष देणार आहे. अच्छा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला कोणताही विकास व्हायचा असेल तर शहराचा आधी शैक्षणिक आणि आरोग्य हे दोन्ही खातं महत्वाचं असते. तर या दोन्ही खात्याकडे आपण कसं पाहता? ज्या आता समजा नगरपालिके अंतर्गत जिल्हा परिषद शाळा येतात, त्या ठिकाणी कोणती मुलांना व्यवस्था नसते. सर्वच असे पालक नसतात की जे चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकू शकता, पैशांचा अभाव असते. तर या शाळेकडं किंवा गरीब जी जनता असते चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही, परंतु आपल्या रिसोर्टच्या हिशोबाने आपल्याला इथे चांगले दवाखाने असो, सरकारी दवाखान्यातून चांगली व्यवस्था भेटो यासाठी काही प्रयत्न आहे का? नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच. कारण गोरगरिबांचं काम कुठेही कमी पडलं नाही पाहिजे किंवा त्यांना त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या नाही पाहिजे, जसं आम्ही याचं भान ठेवणार. अच्छा. आणि काही दिवसाअगोदरच अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला होता. आपण पाहता नगरपालिका यांच्या वतीने अतिक्रमण काढले जाते, परंतु 1-2 महिन्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बसतात, त्यांची काही नाराजी होते. तर या ठिकाणी अशी अधिकृत कोणती आपल्याकडे जनतेला माहिती देणार का आपण, की त्याचं कसं नियोजन करणार आपण? त्यांना काही जागा वगैरे अधिकृत देणार का? त्यांना आता जागा तर आपल्याकडं आहे, पण ती शहराच्या बाहेर आहे. तिथे हे व्यापारी त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत किंवा हे फळवाले भाजीवाले तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. बरोबर. तर आता जर आम्ही सत्तेत बसलो तर आम्ही यांचा योग्य निवाडा करूच. अच्छा. काहीतरी त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ आणि त्यांचे जे काही त्यांना आता त्रास आहे किंवा रोडवर बसावं लागते, घडी त्यांची काढल्या जातात, बरोबर आहे, तर ते टाळण्यासाठी काहीतरी आम्ही करू त्यांच्यासाठी. अच्छा. तर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या एका नगराच्या हिशोबाने नगराचा विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी क्रीडांगण आवश्यक असते मुलांना फिरण्यासाठी, जे पोलीस भरतीचे सराव करत असतात, आणि काही ग्रंथालयाची आवश्यकता असते, जेणेकरून मुलं घरी न अभ्यास करतात त्या ठिकाणी जाऊन आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतील व आपले भविष्य घडवतील. तर अशी आतापर्यंत कोणतीही ग्रंथालय शासनाच्या तसेच आपल्या नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले नाही. तर यासाठी काय अजेंडा आहे का आपला? नाही, एजेंड्यामध्ये आहे, पण आतापर्यंत कोणी तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही जर हा प्रश्न विचारला चांगला आहे. कारण तरुण मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या अभ्यासू लोकांसाठी ग्रंथालय खोलणं एक चांगला उपक्रम आहे, त्याच्याकडे आम्ही 100% लक्ष घालू. आणि दुसरा प्रश्न म्हणजे सध्या शहरामध्ये जे जनावरे येतात तर कोंडवाडा जो त्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावणार का?
एकदम मजबूत कोंडवाडा बांधणार आणि त्याची व्यवस्था ही चांगल्या कार्यकर्त्याकडे देण्यात येईल तिथंच. अच्छा. हा, आमची इच्छा आहे की, कारण आता सध्या कोंडवाड्यामध्ये जनावरं राहत नाही, राहतात पण ते कधी जातात काही त्यांचा म्हणजे आणखी त्याचा खुलासा झालेला नाही की कसे जातात. तर तिथं आम्ही आवर्जून लक्ष घालणार, कारण हे शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न आहे. बरोबर. त्यासाठी हा कोंडवाडा हा मजबूत पाहिजेतच. बरोबर आहे, नक्कीच. ते नक्कीच करणार आम्ही. अच्छा. तर असा या नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर या ठिकाणी नेमका प्रचाराचा नारळ फोडून जनतेसमोर नेमकं कशा पद्धतीने आपण जाणार आहे, या ठिकाणी काही मत विभाजन ते पाहून का काही जात धर्म असं पाहून जाणार आहे का सर्व समावेशक लोक डोळ्यासमोर ठेवून आपला विचार आहे? आम्ही सर्व धर्माचे लोक सोबत घेऊन प्रचार करणार. आमच्यासोबत मुस्लिम पण राहतील, बौद्ध पण राहतील, जे अवांतर जातीचे लोक पण आमच्या प्रचारात राहतील. अच्छा. हा, राहतील. कारण माझा जास्तीत जास्त संपर्क आमचे जास्तीत जास्त मित्र त्या समाजामध्ये आहेत. अच्छा. तर आताच काही दिवस अगोदर विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहे. तर या ठिकाणी रिसोड जो मतदारसंघ आहे यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बंडाची भूमिका दिसून आली आहे. भारतीय जनता पार्टी व शिंदे गट हा वेगळा दिसून आला, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही पक्ष एक आलेले. जरी राज्यात सत्ता या दोघांचीच आहे, परंतु स्थानिक पातळीवर विधानसभेला दोन्ही वेगळे लढले आणि त्याचं काय चित्र आलं हे आपल्या समोर माहिती आहे. तर या निवडणुकीमध्ये कसं पाहता या दोघांकडे? नाही, या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष सोबत आहेत. अच्छा. राष्ट्रवादी आहे आणि शिंदे गटही आहे आणि भाऊंचा गट पण आमच्या सोबत आहे. अच्छा. तर कोणामध्ये काही मतभेद नाही, काहीच मतभेद नाही आहेत. अच्छा. सर्व सोबत कामं करतोय आम्ही. आता या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसते की तिन्ही लोक आम्ही एका कार्यक्रमात एखाद्या कॉर्नर मीटिंग मध्ये आम्ही राहू. अच्छा. आणि आज हा शेवटचा प्रश्न की सध्या आपण पाहतात की महिलांना सर्वात जास्त प्रश्न भेटतो म्हणजे पाण्याचा. बरं. आपण नगरपालिका पूर्ण वर्षाचा कर जनतेकडून घेत असते, परंतु जर अभ्यास केला त्याची काही माहिती जर घेतली तर महिन्यामधून 2 ते 3 वेळा नळ येतात. तर या पाण्याचं नियोजन कसं असणार आहे? आता ते नियोजन आम्ही नगरपालिकेत नसतानाही पाहिलं. 4 दिवस किंवा 8 दिवस किंवा 6 दिवसांनी नळ येतात. बरोबर. आणि त्यासाठी प्रत्येक मजुराला घरी थांबावं लागते. बरोबर. आणि पाणी भरण्यासाठी त्याला कमीत कमी 250-300 जे रुपये त्याला मिळतात ते त्यांना ते कमी करावं लागतात आपल्या कुटुंबातून. तर त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था कशी होईल हाच आमचा नंबर 1चा प्रश्न राहील. अच्छा. धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने धन्यवाद. हे होते आज आपल्यासोबत रिसोडमधील भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना शिंदे गट यांचे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार यांनी ही निवडणूक कशी आम्ही समोर जाणार आहे, तसेच कोणता चेहरा कोणता अजेंडा समोर ठेवणार आहे, एकट्या कोणत्या समाजाला या ठिकाणी वेठीस धरणार नसून सर्व समावेशक असा विकास आपल्या जनतेला ते देणार आहे. तसेच त्या निमित्ताने त्यांनी अजेंडा आपला बोलून दाखवलेला आहे. धन्यवाद.